हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आता कालच्या ब्लॉगला आणि परवा दिवशीच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, त्याच्यासाठी थँक्यू. आणि आज मी रेसिपी करणार आहे, कारण भरपूर दिवस झाले चिकनचा रस्सा, बकऱ्याचा रस्सा हे चाललेलं आहे. आणि दुसरा काय बनवतच नाही आम्ही, कारण की एक खातो एक नाही खात, एक खातो एक नाही खात, एकाला आवडतो एकाला नाही आवडत. म्हणून मी आज विचार केला, पप्पांना सांगितलं. आणि मी बकऱ्याचं मटण खात नाही, तर पप्पांना मी सांगितलं का तुम्ही चिकनच घेऊन या. पण चिकनचं मी आज करणार आहे बटर चिकन. तर मी घरी पण माझे केला होता, भरपूर वेळा केलेला आहे मी, 2-3 वेळा केलेला आहे मी. आणि हर एक गोष्टी मला येतात, पण इथं नॉर्मल म्हणून त्यापेक्षा चांगला काहीतरी एक वेगळा काहीतरी दिला तर त्यांना पण आवडेल. तर आज मी बटर चिकन करते, चिकन कबाब करते, तंदुरी एअर फ्राय आणि जिरा राईस. तर तुम्ही माझी पूर्णपणे रेसिपी बघत राहा, आणि तुम्हाला आवडेल तर तुम्ही पण बनवू शकतात. आणि तुम्हाला एकदम क्लिअर कट डिटेल पाहिजे असेल तर ते पण सांगा, मी त्याच्यासाठी पण ब्लॉग बनवेल. सो पुढे ब्लॉग बघतच राहा. आता मी जाते आणि पटकन बनवते. ओके. तर मित्रांनो, चिकन आमचं आलेलं आहे. आणि आता धनुश्री काय बनवते तू? चिकन बटर. धनुश्रीच्या हातचं बटर चिकन खायला भेटणार आहे आज. तर आज नवीन रेसिपी आहे. आणि काय बोलतात त्याला, काय नवीन रेसिपी आणि नवीन स्वाद. धनुश्रीच्या हाताचं नवीन चव भेटणार आहे आम्हाला खायला आता. एवढं सुशिक्षित सुशिक्षित नाही बोलत आहे मी, असं मी ॲक्टिंग करतो कधी कधी. तर मित्रांनो, आता वस्तू निघालेल्या आहेत भरपूर, टोपा सजलेली आहेत. आणि आता आपलं बटर चिकन रेडी होणार आहे. तर स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करा. तर प्रथम तुम्ही काय करतायत मॅडम, बोला. बोनलेस पीस काढते. पहिल्यांदा ते बोनलेस पीस काढत आहेत. तर मित्रांनो, बटर चिकनची आतुरता आहे. आता कसं बनतो आणि कसं लागतो ते तर मी तुम्हाला खाऊन सांगेल. तर बघू शकता तुम्ही, पुढचा दाखवतो. तर मित्रांनो, कांदा कापायला सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्यांदाच बनवते का तू बटर चिकन? बनवलेलं आधी? तर आधी बनवलेलं म्हणजे छानच बनेल. बघूया आपण पुढे. हळूहळू ब्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी पूर्ण समजेल, काय टाकतात काय नाही टाकत, कसं टाकतात, कसं बनवतात. तर मॅडम, तुम्ही जरा एक्सप्लेन कराल का? कांदा कापते ना मी, कांदा कापते, नंतर करेल एक्सप्लेनेशन नंतर भेटणार आहे काही. तर पहिल्यांदा कांदा कापून घेतलेला आहे. आता दुसऱ्यांदा काय करणार आहेस? टॅमॅटो. आता टोमॅटो कापायला सुरुवात करणार आहे मॅडम आमच्या. तर बघूया आपण पुढे. तर मित्रांनो, सामग्री सगळी निघालेली आहे. आता मसाला मेकिंग चालू केलेलं आहे. जिरा आणि धन्याची करायची पेस्ट. जिरा आणि धन्यांची पेस्ट बनवत आहेत. आणि हा चिकन मॅरिनेशनसाठी आता रेडी होत आहे आमचं. तर धने टाकलेले आहेत. आणि थोडंसं जिरं टाकून मग त्याची पेस्ट. गाईस, एकदम ऑथेंटिक पद्धतीने पावडर बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. नाही, त्याच्यात ते चिपकलती. त्याच्यात ऑलरेडी अद्रक लसणाची पेस्ट आहे, त्याच्यामुळे ती त्याच्यात चिपकून जाईल. म्हणून आता त्याची ऑथेंटिक पद्धतीने पावडर बनवते. मिक्सरमध्ये आम्ही वाटू शकतो, पण ते भात आहे ना, तू जिरा राईस कर. हां, जिरा राईस बनवू आपण. तर पावडर बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तोपर्यंत तुम्ही आमचे दुसरे ब्लॉग पण बघा, त्यांना पण खूप सारं प्रेम तुम्ही देतच आहात, अजून द्या. आणि भरभरून लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. चॅनलचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर सबस्क्राईब करा गाईस. मसाला सकाळीच भरलाय. तर मित्रांनो, आता धने आणि जिऱ्याची पावडर गेलेली आहे, लाल मिरची पावडर, जिरा आणि बटर. आणि आता हा गरम मसाला टाकलेला आहे. आणि हा एव्हरेस्टचा चिकन मसाला. चिकनचा नाही, हा आहे एव्हरेस्टचा तिखा मसाला. ह्याच्यानेच तर सगळी चव आहे.
सरका आता 2 मिनिट. तर आता काळवण होत आहे, पण एक गोष्ट ती विसरलेली टाकण्याची, काय ते म्हणजे मीठ. माहिती आहे मला. आणि ते आता थोड्या वेळात पडणार आहे. ते इथं आम्ही जरा ठेवलेलं मिक्स आहे. करणे ते बाद में डाल. ओके ओके ओके. सॉरी गाईज, विसरलेले नाही आहे ते, त्यांच्या पद्धतीने बनवत लावलं त्यांनी. बस एवढंच होतं ना? मॅरिनेशन खूप चांगलं झालेलं आहे. तो बरोबर तर झालेला जसं दिसतोय आता तसं. मॅरिनेट करून किती मिनिटाचं ठेवायचं आहे? 10 मिनिटं. 10 मिनिटात ती सोडून देणार. आपण चवीनुसार थोडंसं मीठ. धनु असं टाक ना. टाक ना एकदा. नाही. अरे टाक ना थोडासा. बस एवढाच. हातानेच मिक्स करते तू चिकन फ्राय कर. तर मित्रांनो, टमाटे कापत लावलेत काहीच. मला लागले जाम जोरात भूक, पण अजून मेकिंग चालू आहे. तर बघूया. बघू शकता. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की माझी रेसिपी चांगली होते, नाही तर माझ्या तोंडावरती फेकतील सगळं. जेवण पण एक पण रेसिपी फेल नाही गेली माझी. नाही, पण तुझं जेवण बनवण्याची पद्धत खूप चांगली आहे. लिटरली गाईस, खूपच सुंदर जेवण बनवतात नसते. तर म्हणून आता तीच जेवण बनवते घरात. हे आमचं पाखरू मेन आहे, हे जेवण बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे. नाही असं नाही. गाईज बघू शकतात कशी बायकोला मदत करतायत. कामावरून नाश्ता पण नाही केला. नाश्ता नाही केला ना तुम्ही अजून? नाश्ता पण नाही केला. तर लसूण निवडून देत आहेत, कारण माझा हात का माखलाय आता मसाल्यामध्ये. बनेल का चांगला? तर मित्रांनो, कांदा झोपत आहे मित्रांनो. कांद्याची बारीक बारीक कपची करत लावले काही. आता बरोबर आहे ना? आता सगळं झालेलं आहे. हा वरचा व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू आहे आमचा. तर आता फक्त तडका द्यायचा बाकी आहे. तर बघूया आपण पुढचा स्टेप. तर तुम्ही बोला का मॅडम? काय नाही डोळ्यात. मॅडमच्या डोळ्यात अश्रू भरले, कांद्याने खूप रडवलेलं आहे त्यांना. बघूया पुढे. तर मित्रांनो, आता टोप चढलेला आहे आमचा गॅसवर. आता पुढचं काय 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 टाकणार आहेस आता? तेल. आता किती वाटी तेल टाकणार आहेस? किती चमचे तेल? गरम होणे दो. थोडंसं गरम होत्या, वाफ निघायला लागले काय तुम्ही बघू शकतात. कॅमेऱ्याची क्वालिटी आमच्या बाप आहे, चांगली. वाफेचा पण सिनॅरिओ पसारा जरा अवॉइड करा काहीच, कारण की नवीन रेसिपी आहे. पहिल्यांदाच आमच्या घरात अशी रेसिपी बनणार आहे. सामान भेटत पण नव्हतं मला टाइमवरती, मी पटापट शोधला आणि मग तेव्हा बनवते. तर गाईस, आता एक परलीभर तेल परली आणि ही दुसरी परलीभर तेल गेलेलं आहे टोपात. तर आता तेलाला उकड येणार आहे. तेलाला उकड येणार, मग जिरा टाकणार. हा, मग त्याच्यात जिरा टाकू आम्ही थोडासा. जिरा काय आहे गं? इथंच आहे जिरा, यात ठेवलं काही. आणि आता जिरा टाकल्यानंतर तडतड तडतड उडणार आहे तो. बघूया पुढे. काहीच आता तेल टाकलेलं आहे मी, आणि त्याच्यानंतर आता जिरा टाकूया आपण. 1 चमचाच टाकूया, जास्त नाही. आणि तेजपत्ता टाकूया, 2च. हे सगळे डबे नंतर मला लावायला लागणार आहे. पहिला आता हे आपण तळून घेऊया.
त्यानंतर हे जो मॅरिनेशन आहे तो डायरेक्ट पलटी करून, याच्यामध्ये लाल मिरची पण ऍड केलेले आहेत, भेटत नव्हते म्हणजे बरोबरच शोधले ना, डब्यामध्ये होते. बोल. तर आता कांदा चाललेला आहे आपला. हा कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं आता मस्तपैकी पुन्हा शिजून घेणार आहे. आता याला ही जी प्युरी आहे ना, ही म्हणजे ही ग्रेव्ही त्याला मिक्सरला लावायचं आहे. ओके बॉस. काजूला नाही लावायचा. ओके बॉस. मिरची नाही, मिरची नंतर. अद्रक लसूण टाकलाय का? अद्रक गेलेला आहे, लसूण गेलेला आहे. आता हे लाल मिरची पण टाकायची. लाल मिरची गेलेली आहे आणि आता मस्त त्याला शिजवून घेत आहे. शिजव पक्का शिजव. पक्का शिजवून घ्यायचं. पक्का शिजवायला लागेल त्याला. बोलतो ना तो. आता पुढे त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. राईस मसाला गेलेला आहे त्याच्यात. मीठ. सो गाईस, आता ही प्युरी पूर्ण रेडी आहे आणि आता हिला आपण थंडी करत ठेवूया, कारण ही आपल्याला लावायची आहे मिक्सरला. सो हिला आपण आता उतरून घेऊ आणि पॅन घेऊ जे मॅरिनेशन केलं आहे ते तळायला. तर आता हा मॅरिनेशन आहे, हा आपण तळून घेऊया बटरमध्ये, तेलामध्ये नाही. ओके. आता हा पूर्ण थंड झाला पाहिजे, पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम. आणि हा आपला चिकन मॅरिनेशन आहे, हा बटर आहे. आता आपण घेऊया थोडंसं बटर. बटर गेलेलं आहे पॅन मध्ये. हाय कर. Thank you, sir. असं कर. असं काय बाबू? असं काय? बाबू असं कर, असं कॅमेरामध्ये कर. हे बस कर 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 बाबू. हे गाईस, हा, बाबू नवीन खा. पाहुणा आलेला आहे रेसिपी बघायला. चिकन बघायला आलंय. चिकन पाहिजे मग असं कर. चिकन देते असं करे, बा असं कर. तिथं कर कॅमेरामध्ये. आला चिकन मध्ये हात घालावा. थांब बोल. सो गाईज, आता बटर आणि तेल आपण मिक्स करून घेऊया. याला थोडं गरम होऊ दे आणि मग तो मॅरिनेशन तो त्याच्यामध्ये आपण फ्राय करायचं आहे. ग्रेव्ही नाही करायची त्याची. काय दीदीचा दरवाजा बंद आहे. बंद आहे ना, मग जाऊ दे. नको जाऊ, बस इथंच. हा तर गाईस, काय होतं आता? आता फ्राय होतोय चिकन. मला दाखव ना. गाईस, चिकन फ्राय होत आहे, दाखवतो तुम्हाला. गाईस हा मॅरिनेशन केलेला चिकन आता फ्राय करत लावलाय, बघू शकतात. अरे वा, फ्रायचा वास इथपर्यंत येतो जणू. तुम्ही किती लांब उभे आहेत माझ्या जवळच आहेत ना. काय आज काहीतरी नवीन रेसिपी आम्ही ट्राय करणार आहोत. कशी झाली मी तुम्हाला एंडिंगला सांगेल. मस्त अंघोळ वगैरे करून आल्यानंतर मी रेसिपी टेस्ट करणार आहे, तर बघत राहा ब्लॉग.
काहीच चिकन फ्राय होत आहे. मॅरिनेशन तर खूप भारी वाटतं आहे. आणि हे पण झालेलं आहे रेडी ऑलमोस्ट. आणि आता धनश्री मिक्सर लावते. गाईज आता हे थंडी झालेली ग्रेव्ही पूर्णपणे ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, एकदम त्याची पेस्ट बनवायची आहे. पूर्ण एकत्रच टाकते. हो, एकत्र मावेल ना. एक साईडला चिकन रेडी होत आहे, एक साईडला ग्रेव्ही रेडी होत आहे. तर मित्रांनो, आता मिक्सरला आपण लावणार आहोत प्युरी बनवायला. तर आता मिक्सरचा आवाज तुम्ही ऐका. मी लावतो तिथे गाणी आणि तुम्ही ऐकताय आता आमचं मिक्सरचं आवाज. तर स्टार्ट करा. एवढा नाही आवाज. नॉर्मल आवाज, एवढा पण नाही आवाज. तर मित्रांनो, आता मिक्सरचा भांडा उतरत लावला आहे आणि चिकन आमचा मस्त शिजलाय. आमचा चिकन मस्त शिजलाय गाईस. आणि हा मिक्सरमध्ये प्युरी बघा किती खतरनाक प्युरी तयार झालेली आहे. हा वास पण जाम भारी येते. मिक्सर खोलल्या आवरा वास सुटला आहे. तर बनल्यावर किती भारी वास सुटला. चिकन पण झालेलं चिकन पण आता आमचा थोडाफार झालेलंच आहे. ह्याला पूर्ण असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग नंतर प्युरीमध्ये कबाब सारखे तळून नंतर डायरेक्ट त्याचा प्युरीमध्ये टाकून त्याला बटर लावून वगैरे एकदम तडका द्यायचा आहे. तर मला पण थोडं आता शिकत लावलं. मी शिकतोय थोडं गाईस. कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. ते पण चांगला, ते पण चांगला. नाही, होईल मस्त होईल. मला येतो बनवता. तुम्हाला असं पटला पाहिजे ना, म्हणून मला भीती वाटते. बाकी काय असं. तर गाईज घाबरकुंडीमध्ये आम्ही बनवून लावलाय, पण होईल 100% होईल. चांगलं होईल. पैसे के वैसे हुआ जैसा रहता है. तर अच्छा लग रहा है. असंच खाशील तू? आम्हाला डेव्हिल उपाशी का? सकाळी तर वहिनी काय खावाला आहे का? वहिनी देते का तुला खावायला? देते का वहिनी? देते ना. देते का नाही खरं सांग? देते ना. माझा लाडका येतो. सकाळी येतो माझ्याकडे. कुठं सकाळी तोच उठतो सगळ्यां पहिले. बोल पटकन. चल काय. हाय गाईज बोल. काल यांची आजी आहे ना, याची आजी बोलवती का काय झाला तू पाय काढ असं म्हणे. तुझं म्हणे त्याला काय आता चुलीवर घुसते तो. ती आजी आवाज देत होती ना. कोणला? याला नाही, ते वरती बाई आहे ना तिला. तर मी काय बोलली का जा तुझ्या आजी आवाज देते ना जेवायला. कपडे धुवायला ते अंगावरचे जात होते. अगं वहिनी, अगं मला ना आवाज देते. तया कल्पना हो ना, कल्पना तिला आवाज देतोय. डेंजर काय आहे तया कल्पना ना. आवरा का तुला समजत नाही? ते तया कल्पना ना वर बाबा येऊ ना काय ते. तर पोरावं, आमचा चिकन रेडी आहे आणि धनुनी जाम भारी चिकन तळलाय. आवरा खतरनाक वास सुटलाय ना. त्याला धुरी दिली ना. कबाबच होते ते. कबाबच बनवले तुम्ही. थांब, अजून जरा भुजिंग पण करायची बाकी आहे जराशी. थांबा, थोडंसं बाकी आहे. मॅरिनेशन पण बाकी आहे. आता हे झालेले आहेत. पुढे काय करायचं आहे? पेस्ट. आता पेस्ट टाकून मग बटर चिकन बनवायचं का? तर मधुरी द्यायची गाईस. दाखवतो पुढचा. हळूहळू सगळं दाखवतो तुम्हाला. टेन्शन नका घेऊ. होममेड रेसिपीज. आता थोड्या दिवसात आम्ही धाबा खोलणार आहोत गाईस. चौघं मिळून. 2, 3 गाईस. एक पीस काढलाय टेस्टिंगसाठी. प्रसाद दिलेला आहे गाईस माझ्या हातावर. ओ माय खतरनाक.
चांगला आहे ना? राईट. लय भारी झालंय. खतरनाक एकदम रेस्टॉरंट आहे काय, एकदम रेस्टॉरंट सारखा झालाय. धाब्यावर का एकदम धाब्यावर का झालाय. खतरनाक टेस्ट आहे, खतरनाक चव आहे. जेवायला आली आमच्या त्या जेवण आली तो होता जेवायला. कुलबी याची दात बघ, याचं दात बघ, याचं दात बघ. इकडे बघ हे बघ. बाबू बोल, बाबू बोल. हॅलो गाईज. तर मित्रांनो आता बटर चाललेलं आहे आमचा टोपात आणि आता बटर चिकनची ग्रेव्ही रेडी होत आहे. चिकन इकडे वाफेवर ठेवलेलं आहे, त्याला कोळशी दूध दिलेली आहे आणि इथे आमचं बटर चाललेलं आहे टोपात. तो ढाब्यासारखं बटर चिकन खायला तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, पण पहिले आम्हालाच खाऊन दे, नंतर या. मसाल्याचा डब्बा बघ आहे. थोडाच टाकते आता, थोडाच टाक म्हणजे नावापुरती. बटर थोडा जास्त टाक. बस 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 बस. मीठ नाही टाकलं त्यांनी. मीठ चवीनुसार नंतर टाकेल. मीठ तर डिझॉल्व होईल, नंतर पण वरून टाकलं तरी मीठ जाईल तो. याच्यात पण मीठ आहे, त्याच्यात पण मीठ मग आहे. जास्त नको टाकू, परत त्यान पण टाकले येन पण टाकले. बटाटा पण थोडा. हा याच्या शरीरावर आपण तो नको नाही ना हे करायचं होता ना. लपेटा लपेटा बनवायचं, लपेटा बटर चिकन विथ लपेटा. बटर चिकन कम लपेटा कम. तर आता नमस्ते आमचा बटर चिकनला तडका देत आहे. तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघितली असेल तर नक्कीच घरी बनवा, ट्राय करा. टाक. आमची ग्रेव्ही झालेली आहे आणि ग्रेव्हीला आता तडका लागणार आहे बटरचा. झाली ना एवढी. मग आहे भरपूर आहे. अरे हा तो मोठा भांडा घेतलाय ना तुम्ही मिक्सरचा. बटर चिकनची ग्रेव्ही रेडी होत आहे. मी पण थोडा हेल्पफुल हँड देतोय. रिव्ह्यू तर नक्कीच येणार. रिव्ह्यू नाही आला तर मग जेवण म्हणून मतलब काय तुझं. तेच रिव्ह्यू तर पाहिजे. रिव्ह्यू तर घेणारच मी, सगळ्यांचा रिव्ह्यू घेणार. सगळ्यांचा रिव्ह्यू घेणार. मम्मीचा, पप्पाचा, सगळ्यांचा रिव्ह्यू. मम्मीचा रिव्ह्यू घ्या. टमाट्या तू काय आणला मध्येच फोन. तर मित्रांनो चिकन चाललंय आता ग्रेव्हीमध्ये. वा नाही राहून दे, होऊन दे 2 शिट्या अजून. 2च झाल्या ना अजून. खतरनाक एकदम. आता एकदा लपेडा आता चालाय, लपेडा. नाही येईल ना पाणी त्याच्यामध्ये थोडं. येईल ना अजून. टाकतील मित्रांनो आमच्या बटर चिकनला उकड आलेली आहे आणि आता रेडी होत आहे आमचं बटर चिकन. घे पाहिजे थोडं. खूप भूक लागलेली आहे मित्रांनो. मित्रांनो आता कोळसा टाकलेला आहे आणि आता कोळशाला धुरी द्यायची आहे. कोळशाची धुरी तेच लावले. अरे वा, त्याला वारा वारा वारा. गाइस बटर चिकन इज रेडी अँड चिकन फ्राय पण झालेला आहे. कसं लागतंय? चांगला लागतोय.
भाकरी शिजत आहेत आणि इकडे बाजूला चिकन पण शिजतोय. काही प्लेट लागते. कोणाची प्लेट लागते का? पप्पांची प्लेट लागत आहे काही. बटर चिकनचा पहिलाच वाटा पप्पांचा नावाचा आहे. त्याच्यानंतर सगळे ना, हा, त्याच्यानंतर सगळे. त्याच्यानंतर सगळ्यांचा वाटा आहे त्याच्यात. तिकडे प्लेट सजवत लावले. कांदा, लिंबू, अजून चिकन यायचं बाकी आहे त्याच्यात. चायनीज कॉर्नर कसं असतं तसंच झालंय ते. बस. तर पप्पांची प्लेट चाललेली आहे. चाको चाको कैसा है बताओ. काहीच प्लेट लागली. आता रिव्ह्यू भेटेल. चांगली का? चांगली आहे? खरं बोला, असं नका करू. चांगली आहे? जबरदस्त. काहीच एक रिव्ह्यू भेटलेला आहे. गॅस रिव्ह्यू भेटलेला तुम्ही आहे. जेवलात का? चांगला रिव्ह्यू भेटलेला आहे. आणि तुम्ही जेवलात आता का? मी पण जेवणार आहे. मी पण रिव्ह्यू देईल. चले मला पण वाट. मी पण आहे. वाढते. याच्यात देऊ? दे हा? दे वाढ मला पण. चल तू बापाकीच देते हा का? हा सगळी बसा. चला आता सगळी टोपं घ्या. तुम्ही जेवायला? हो चल. चांगलं आहे का? मस्त जाम मेहनत केली त्याच्यावरती. एकदम हा? एकदम दाब्यासारखा कसं बनवतात तसंच. त्यांना बसलं जेवायला. मस्त झालं जेवायला. तर मित्रांनो जेवण खूप सुंदर झालं होतं. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि कसं झालं माझं? हो मग आता ते होणारच. आणि आता किचनची साफसफाई चालू आहे. साफसफाई झाल्यानंतर आम्ही भांडी रेस्ट करणार. भांडी भांडी धुते. भेंडी घासतील या. मी तर चाललो झोपायला. आणि चला बोला तुम्ही आता ब्लॉगचा एंडिंग तुम्ही करा. एंडिंग ना बसून करू ना तिथे आतमध्ये. ठीक आहे गाईज. तर एंडिंग आम्ही बसून करतो. तोपर्यंत राहा आमच्या ब्लॉगमध्ये कनेक्टेड. येस. बाय बाय. सो गाईज फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आणि आता आलेलो जरा रेस्ट करायला. पायाला एकदम गोळा आलेला माझा. आणि मला आले जाम झोप. मला लय झोप आले गाईज. एवढा जेवलोय ना मी आज. एवढा भारी झाला होता ना जेवण. खरंच चांगला झाला होता. मला वाटलेलं कसं होतं कसं नाही. पण मी पण बघितलं व्यवस्थित. सगळं काय व्यवस्थित केला बाबा. एवढे लोक जेवणारी होती. माझ्या हातातली खापरली होती. मस्त आलं जेवण. छान झालं होतं ना? मस्त झालं होतं. खतरनाक झालं पण. एकदम असं वाटत होता प्युअर धाब्यावर मागवलाय जस्ट. कलर तर तुम्ही बघितला असेल ना कसं आलंय कसं नाही ते. जाम भारी झाला होता. सो गाईज हा व्लॉग इथेच आम्ही एंड करतो. पुढचा व्लॉग लवकरच येईल. कशावरती येईल माहीत नाही पण लवकरच येईल. तर गाईज आमच्या चॅनलला फॉलो करा. येस. इंस्टाग्रामच्या पण जरा फॉलो करा. तिथे पण जरा फॉलोईंग दाखवा. येस. गाईज यूट्यूबला खूप खूप सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉग बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बघत राहा आमचे नवीन ब्लॉग्स. आणि खूप सारं प्रेम द्या गाईज. बाय बाय.